नमस्कार. स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडींच्या आजच्या या विशेष विश्लेषणात आपणा सर्वांचे स्वागत आहे. आगामी परीक्षांसाठी महत्त्वाच्या घडामोडी अगदी सोप्या पद्धतीने कशा लक्षात ठेवायच्या हे आपण आज पाहणार आहोत. वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने 5 महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पुरस्कार, महिला आणि संरक्षण, विज्ञान, आरोग्य आणि पर्यावरण, राज्य आणि पायाभूत सुविधा आणि शेवटी एक सराव प्रश्न असणार आहे. यामुळे माहितीची उत्तम उजळणी होईल. आपला पहिला विभाग आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पुरस्कार. यात सर्वात आधी चर्चा करूया ती आगामी G20 शिखर परिषदांबद्दल. G20 अध्यक्षपदाचा हा क्रम स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अनेकदा यातच आपला गोंधळ उडतो. आता हे एकदम पक्क लक्षात ठेवा. 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडे अध्यक्षपद आहे. त्यानंतर 2026 ची 21वी शिखर परिषद अमेरिकेतील अटलांटा शहरात होणार आहे. पुढे 2027 मध्ये युनायटेड किंगडम आणि 2028 मध्ये दक्षिण कोरिया हे यजमानपद भूषवणार आहेत. क्रम अगदी साधा आणि स्पष्ट आहे. आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराबद्दल थोडंसं जाणून घेऊया. 2026च्या पुरस्काराने एक नवा इतिहास रचलाय, कारण मंदारिन भाषेतील तायवान ट्रॅव्हलॉग हे या पुरस्कारावर मोहर उमटवणारे पहिलेच पुस्तक ठरले आहे. लिन किंग यांनी याचा अनुवाद केलाय आणि यांग शावांग झेड या त्याच्या लेखिका आहेत. हे नक्की लक्षात ठेवा, कारण 2025 मध्ये हाच पुरस्कार हार्ट लॅम्पसाठी बानू मुश्ताक यांना मिळाला होता. त्यामुळे हा बदल खूप महत्त्वाचा आहे. पुरस्कारांचा विषय निघालाच आहे, तर इतरही काही मानाचे पुरस्कार आपण त्वरित रिवाईज करून घेऊ. रामकुमार मुखोपाध्याय यांना 35वा सरस्वती सन्मान, कावे मदानी यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज आणि गैर फ्लांटिंग यांना एबेल पारितोषिक जाहीर झालंय. यासोबतच पुलित्झर पुरस्कार सुवर्णा शर्मा आणि आनंद आरके यांना, तर ब्रिक्स वुमन एम्पॉवरमेंट ट्रेलब्लेझर पुरस्कार कल्पना सोरेन यांना मिळाला आहे. ही नावे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत हाय स्कोरिंग आहेत, त्यामुळे ती तोंडपाठच असायला हवीत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा समारोप करण्यापूर्वी भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील धोरणात्मक कराराची नोंद घेणं आवश्यक आहे. 19 मे 2026 रोजी हनोई येथे झालेला हा करार भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तो थेट कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम टेक्नॉलॉजी या प्रगत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, महिला आणि संरक्षण. या क्षेत्रात महिलांनी अलीकडच्या काळात जे ऐतिहासिक टप्पे गाठलेत ते खरोखरच प्रेरणादायी आहेत. यात सर्वात मोठी आणि अभिमानास्पद बातमी म्हणजे स्क्वॉड्रन लीडर सान्या यांची कामगिरी. त्या भारतीय हवाई दलाच्या ग्रुप अ मध्ये क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणजेच पात्र उड्डाण प्रशिक्षक ठरले आहेत. हे QFI प्रमाणपत्र मिळवणे अत्यंत खडतर मानले जाते आणि हे यश मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. हा एक नवा मानदंड आहे. याच धाग्याला पकडूनच देशातील काही प्रमुख प्रथम महिला आणि त्यांची कामगिरी आपण पाहून घेऊया. स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न वारंवार विचारले जातात. आस्था पुनिया या पहिल्या महिला नौदल फायटर पायलट बनल्या आहेत, तर बुद्धिबळात दिव्या देशमुख या पहिल्या भारतीय महिला फिडे विश्वचषक फायनलिस्ट ठरल्या आहेत. नम्रता बत्रा या पहिल्या भारतीय वुशू पदक विजेते आहेत आणि प्रीतम राणी शिवाज या द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला हॉकी प्रशिक्षक बनल्या आहेत. तसेच शिवांगी सिंग यांनीही QFI बॅज मिळवणारी पहिली महिला फायटर पायलट होण्याचा मान मिळवला आहे. या सर्व महिलांनी आपापल्या क्षेत्रात अक्षरशः इतिहास रचला आहे. महिला सक्षमीकरणाचाच आणखी एक उत्तम पैलू म्हणजे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAIचा प्रकल्प सक्षम. आता तुम्हाला वाटेल, महामार्ग आणि महिलांचा काय संबंध? तर हा प्रकल्प थेट राष्ट्रीय महामार्गालगतच्या ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास आणि शाश्वत उपजीविका प्रदान करण्यावर भर देतो. पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास यांचा हा एक सुरेख संगम आहे. आपला तिसरा विभाग आहे विज्ञान, आरोग्य आणि पर्यावरण. यामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण धोरणे आणि हवामान तंत्रज्ञानाचे अपडेट्स पाहणार आहोत. सर्वात आधी पाहूया नॅशनल वन हेल्थ मिशन किंवा राष्ट्रीय एक आरोग्य अभियान. या अभियानातून आपल्याला काय समजून घ्यायचे आहे, तर मानवी आरोग्य, प्राण्यांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे आरोग्य हे एकमेकांशी जोडलेले आहेत. रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी या तिन्हींची सांगड घालणे हे याचे उद्दिष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ICMR ही संस्था या अभियानाची नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. हे विसरू नका. तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्राने एक जबरदस्त पाऊल उचलले आहे. हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी अत्याधुनिक भारत फोरकास्ट सिस्टम वापरणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पर्यावरणाचा विचार करता आजची तारीख म्हणजेच 22 मे खूप खास आहे. आज जगभरात जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातोय. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे आणि 2026ची ॲक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट ही संकल्पना सध्याच्या जागतिक हवामान संकटावर अगदी अचूक बोट ठेवते. आता मे महिन्यातील काही इतर महत्त्वाच्या तारखांची झटपट उजळणी करूया. 1 मे हा कामगार दिन, तसेच महाराष्ट्र आणि गुजरात दिन म्हणून आपण ओळखतोच. त्यानंतर 3 मेला जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन, 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आणि महिन्याच्या शेवटी 31 मेला तंबाखू विरोधी दिन तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती असते. तारखांवर आधारित प्रश्न नेहमीच स्कोरिंग असतात, त्यामुळे हे पक्के ध्यानात ठेवा. चला आता आपण चौथ्या विभागाकडे वळतोय, राज्य आणि पायाभूत सुविधा. यात देशातील काही महाकाय आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती आपण घेणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का की चीनच्या महाकाय भिंतीनंतर जगातली दुसरी सर्वात लांब अखंड भिंत कुठे आहे? ती आपल्या भारतातच आहे. युनेस्कोने नुकतीच राजस्थानमधील कुंभलगड किल्ल्याच्या भिंतीला ही जागतिक स्तरावरील मान्यता दिली आहे. हा आपल्या स्थापत्यशास्त्राचा एक अभूतपूर्व गौरव आहे. आता हा आकडा बघा, शून्यांची संख्या मोजून थकायला होईल. हा आकडा आहे तब्बल 10 लाख कोटी रुपयांचा. आंध्र प्रदेश राज्य स्वच्छ ऊर्जा म्हणजेच क्लीन एनर्जी क्षेत्रात एवढी अवाढव्य गुंतवणूक करत आहे. यातून 160 गिगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचा देशातील सर्वात मोठा क्लीन एनर्जी प्रकल्प उभा राहतोय. ही खरोखरच खूप मोठी झेप आहे. आंध्र प्रदेश थांबायला तयार नाहीये. त्यांनी भारत फॉर्ज या कंपनीसोबत एक अत्यंत धोरणात्मक करार केला आहे. यातून भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाईन दुरुस्ती आणि ओव्हरहॉल प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि रोजगाराला खूप चालना मिळणार आहे. वाहतुकीच्या बाबतीत भारताचं भविष्य कसं असेल? याचं उत्तर आहे ड्रायव्हरलेस एअर ट्रेन. विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी डायलद्वारे विकसित केल्या जात असलेल्या भारतातील पहिल्या चालकविरहित एअर ट्रेनची लांबी 7.7 किलोमीटर इतकी प्रस्तावित आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा हा एक उत्तम आविष्कार ठरणार आहे. आणि आता शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा असा 5वा विभाग, आजचा सराव प्रश्न. आपण आत्तापर्यंत घेतलेल्या माहितीची चाचणी घेण्याची ही वेळ आहे. प्रश्न असा आहे की अलीकडेच UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? पर्याय आहेत अमित अग्रवाल, सौरभ विजय, संजीव चोप्रा की योगेश गुप्ता. आधारसारख्या अतिसंवेदनशील आणि महाकाय डेटाबेसचं नेतृत्व करणे ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. या प्रश्नाचा विचार करा आणि तुमचं उत्तर खाली नक्की नोंदवा. अशा प्रकारच्या दैनंदिन सरावातूनच तुमची परीक्षेची तयारी परिपूर्ण होणार आहे. अशाच नव्या विश्लेषणासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत रहा.